आता चालू होणारा सामना DK11 हॅलो. DK11 नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दुपारच्या सत्रात चालू असलेला सामना आपण पाहू शकता. लुझर वर्सेस लुझर असा सामना. जे पहिल्या मॅच मध्ये ते हारलेत आणि आता मात्र जिंकणार लीग स्टेज मध्ये त्यांना गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती चांगली सुरुवात केली. एकच धाव. फॉलो तर सेल्फ डिफेन्स आपल्या फॉलो तर मध्ये सेल्फ डिफेन्स करण्यात त्याला यश आलं. अगदी एकच धाव येते. अलकस आणि मुदस्सर ही जोडसाखळी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण पाहू शकता. एकच धाव. चांगला षटक हाताळतोय. दुपारच्या सत्रात आपण जोडले जातो. वन्स अगेन तमाम क्रिकेट रसिक आणि मान्यवर खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. BSSPL 2025 पर्व पहिले मध्ये KTC लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी आमच्या संवेद मात्र जोडली जाते. 2 पंच असतील आणि चिराग आमच्या संवेद मात्र जोडला जातो. यावेळी फटका चांगला. बॉल अतिशय उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि उन्हाचा प्रभाव तिथे जास्त आहे आणि मात्र दोन धावा मात्र पळून काढण्यात यश आले. तब्बल 4च धावा धावफलकावरती. जेडी गोलंदाजी करतो. आपण पाहू शकता. खूप चांगल्या प्रकारे मात्र हॅलो. धावफलक अगदी 4. धावफलक अगदी हॅलो. धावफलक अगदी 8 या अंकावरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मात्र पहिलं समाप्त झालं.
टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 11 या अंकावरती. यावेळी बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी समीप आहे आणि वन बाउन्स ओव्हर द रोप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा आहे तो चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 15 या अंकावरती. 15 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावफलक अगदी 15च्या घरात आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वाऱ्याचा ओघ मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला वाढला जातो आणि आता मॅच मध्ये मजा येणार आहे. फटका चांगला आहे कारण समोर मात्र क्षेत्ररक्षक ताकदीचा आहे आणि परंतु अशी अपेक्षा नव्हती. मिस अंडरस्टँडिंग पाहू शकता. जिथे मात्र एक पण धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा दिल्या. यावेळी मात्र मेहराज खूप चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतोय. दोन चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी पोहोचला जातो तो 17च्या घरात. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितपणे अगदी वडील मात्र फलंदाजी करतात आणि मुलगा मात्र गोलंदाजी करतो. जितकीच अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे तितकाच युवा ताकद त्याच्याकडे देखील आहे. धावफलक अगदी 17च्या घरात आहे. अगदी वडील आणि मुलामध्ये आता क्रिकेटचा युद्ध चालू आहे. एक वर्सेस चालू आहे. खूप चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी. यावेळी मात्र विकेट मात्र मिळवली जाते आणि चांगली विकेट. तब्बल मात्र 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 17च्या घरात आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावफलक अगदी पोहोचलोय तर 4च्या घरात. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 17 धावसंख्या. यावेळी समोरच्या दिशेने बॉल उडवला अगदी स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यावरसून. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. तो बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. वेल थ्रो आणि तदनंतर 2 धावा मात्र पळून काढण्यात यश आला. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक अगदी 19 या अंकावरती. पुढचा बॉल मेहराज खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. लेंथ लाईन आहे या गोलंदाजाकडे. पुढे भविष्यात हा अपकमिंग स्टार म्हणून निश्चितपणे कर्जत ट्रेडर्स क्रिकेटच्या पटलावरती येईल. कारण लीग स्टेज म्हटलं की युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं मात्र काम करत असतात आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तब्बल मात्र 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल. आता मात्र डायरेक्ट करण्याचा प्रयत्नात होता परंतु तिथून निघतो मात्र एकच धाव. षटक क्रमांक मात्र 3रा समाप्त झाला. धावफलक अगदी पोहोचला 20 या अंकावरती. DK11 चे संघ मालक कॅच पकडली तर हनुमान धुमाल यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असत. मी तर म्हणेल हनुमान धुमाल यांनी कॅश प्राइज तर खूप लावले परंतु कोणीच ते जिंकू शकले नाहीत. कारण मैदानात तसा चित्र पाहायला मिळत नाहीये काहीच. परंतु डोंट वरी,
20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा त्या फलकावरती पाहायला मिळतात. ग्रुप ग्रामपंचायत त्या ठिकाणी निश्चितपणे थोडासा ग्रुप ग्रामपंचायत सावेले माजी उपसरपंच सन्मान्य सुभाष दादा गायकवाड प्रत्येक षटकारास यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा आसपास असेल. हे खरं मात्र प्रेम आहे आणि त्याच्या प्रेमापोटी क्रिकेटची त्यांना देखील आवड आहे. एकोणतीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. तब्बल मात्र सगळ्यांनी प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येक संघ मालकांनी प्रत्येक कर्णधारांनी एक विनंती असेल लक्षपूर्वक ऐका. आम्ही धावसंख्याने सरासरी काढणार आहोत. विकेट वरती सरासरी काढली जाणार नाही. याआधी मात्र कोणत्या संघाने जास्त धावा केल्यात त्याच्यावरती मात्र सरासरी आम्ही प्लस पॉइंट ने त्यांना देऊ. यावेळी मात्र डॉट बॉल येतो. निश्चितपणे 24 बॉल फेस करून 29 धावसंख्या त्यांनी कमावल्यात आणि 30 धावसंख्यांचा मात्र पाठलाग करायचा टीम जगदीश थुले यांच्या टीमला डीके टीमला.
हॅलो. 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 थोडं थांबा. पंच एक विनंती असेल, 2 मिनिटं फक्त. कमिटीचा फेरबदल थोडासा झाला आणि जी आमची सरासरी होती त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम आला. आपण 2 मॅच एक्स्ट्रा गेलो, सरासरीचा विषयच येणार नाही. भले आपण 3 मॅचेस किंवा 2 ओव्हरच्या किंवा 3 मॅचेसच्या ओव्हर गेलो. ठीक आहे. आपलं 2 मॅचेस एक्स्ट्रा गेलो. फक्त कमिटीकडे फक्त ओव्हरचा प्रॉब्लेम असेल, तुम्ही फक्त ऍडजस्ट करा. 3 किंवा 2 ओव्हरच्या मॅचेस नक्की होतील. स्टार्ट करा मॅच. जगदीश धुले नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. स्ट्रायकर एंड वरती अमरला आपण पाहू शकता. करायच्या आता मात्र फक्त 30 धावसंख्या. 24 बॉल 30. डावकऱ्याचा फलंदाज आपण पाहू शकता. प्रेक्षकांची मांदे आली आहे निश्चितपणे. मॅचचा आनंद लुटण्यासाठी रखरखत्या उन्हामध्ये प्रेक्षकांची मांदे आली. त्यांचं देखील करूया शाही सन्मान. अजून एक मात्र सन्मान्य संदेशदादा कदम साहेब यांच्या आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य संकेत साहेब कदम आमच्या व्यासपीठावरती त्यांनी हजेरी देखील लावली आहे. त्यांचं करूया देखील शाही सन्मान. दादा लेट येणाऱ्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना आपण पाहू शकता. DK11 आणि आपण पाहू शकता भूमिका 11. भूमिका 11 नाणेफेक DK11 नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट तर आला नाहीये, कारण गोलंदाजीचा तोफखाना या टीमकडे आहे. आणि प्लीज
12वा प्रतिनिधी येऊ द्या, नाहीतर 2 रनाची पेनल्टी लावण्यात येईल. 12वा प्रतिनिधी या खेळाडू निश्चितपणे पुढचा बॉल. फटका फसला हवेत आहे झेल, परंतु नोमॅन्स लँड झोन मध्ये बॉल आणि तदनंतर 2 धावा कंप्लीट. 2 धाव संख्येच्या मदतीने आपण पाहू शकता तब्बल 5. एक चेंडूच्या मदतीनंतर धावफलक अगदी 5 या अंकावरती. साहेबांचा होतोय शाहीर सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. थोड्याच वेळानंतर फटका चांगला आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावर बसून हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार. निश्चितपणे आम्हाला धुमाल सर आणि त्यांची आम्ही जिथे पण जातो ना तिथे त्यांची मैत्री निभवायला असतेच. कारण हनुमान दादा धुमाल आणि तदनंतर जगदीश दादा धुले हे मैत्रीचं उदाहरण आहे. आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील जिंकलाय. अजून एक आडव्या पट्ट्यानं मात्र खेळायचं होता. एक धाव कंप्लीट झाले. एका धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 12च्या घरात आहे. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती होतो शाहीर सन्मान. सन्मान्य संदेश दादा कदम आणि ॲडव्होकेट सन्मान्य संकेत दादा कदम. तर विनंती असेल ब्रह्माबळाचे मालक सन्मान्य संदीप दादा फुलवारे यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या व्यासपीठावरती आलेल्या पाहुण्यांचा शाहीर सन्मान करायचा आहे. या मॅचला होतो शाहीर सन्मान. सन्मान्य संदेश दादा कदम आणि ॲडव्होकेट सन्मान्य संकेत दादा कदम, सन्मान्य संदीप दादा फुलवरे यांच्या हस्ते मात्र त्यांचा शाहीर सन्मान होतो. मॅचला होते सुरुवात. टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झाला. धावफलक अगदी 13च्या घरात आहे. डॉट बॉल येतो बराच कालावधीना. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 15 पहिलं समाप्त झाला. धावफलक अगदी 13च्या घरात आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. जय हनुमान 11 या टीमचे कॅप्टन आणि सानिया 11 या टीमचे कॅप्टन. शाहीर सन्मान मुख्य व्यासपीठावरती निश्चितपणे स्वागत होतो. निश्चितपणे दादांचा मनापासून स्वागत आणि आभार देखील. तब्बल मात्र 1100 रुपयाचा कॅश प्राइज बेस्ट बॅट्समन साठी आला. धन्यवाद दादा. असंच प्रेम आमच्या कमिटीकडे राहू द्या तुमचा आणि टाळ्यांना त्यांचा देखील हुआ सत्कार.
सन्मान्य सुभाष सदा गायकवाड सरांकडून मात्र कॅश प्राइज झाला विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. 30 धावसंख्या डिपेंड करत असताना गोलंदाजीचा तोफखाना. समोर मात्र चाणाक्ष फलंदाज आहे जगदीश ढुले, त्यांनी देखील मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज कमवलाय. सन्मान्य हनुमानदादा धुमाल या साहेबांचं मात्र कॅश प्राइज कमवलाय आणि बक्षिसांची खैरात तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. यावेळी मात्र वाईट बॉल आहे, अवांतर धाव. धावेत मात्र भरणार. टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 14च्या घरात आहे. 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 30 धावसंख्येचा पाठलाग करताना मी तर म्हणेल थोडीशी जमचाक झाली आहे. हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह करत आहे. चित्याच्या चपलाईने हरणाच्या वेगाने मात्र एकच धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सानिया 11 टीमचे कॅप्टन लगेच या आणि मॅच मध्ये ट्विस्ट पाहू शकता. 2 धावा एकच धाव कंप्लीट करण्यात यश. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 16च्या घरात आहे. हॅलो तेजस दादा मुणे मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं देखील शाहीर सन्मान. या स्पर्धेची मात्र गोड आठवण मायाची उबदार शाल देऊन तुमचा देखील फटका चांगला आहे. धावा मिळतील या बॉल वरती कारण बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट या मैदानाची परंतु तितकाच वेगाने क्षेत्ररक्षक बॉल कॅरी करतोय आणि 2 धावा पळून काढण्यात यश. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल मात्र 18च्या घरात आहे. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. चिपली आहे झेल, अगदी पारड्यात झेल टिपली आहे. निश्चितपणे बाद होतो बॅट्समन. अठरा धावा फलकावरती आहेत. संदीप दादा फुलावरे आणि भास्कर दादा मुने आपण देखील या. शाही सन्मान तुमचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल निश्चितपणे मॅच जेवढा लवकर कव्हर करण्यात येतात. हलक्या हाताने बॉल डिफेन्स आणि तदनंतर डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. एकच धाव येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो परंतु पाठवलाय रिटर्न पाठवलाय परंतु एफड वाहा डेंजर एंड कडे धावत असताना धावफलक अगदी 1 ने वाढला जाईल. धावफलक अगदी 19 अंकावरती. सुभान पटेल साहेबांकडून मात्र पारितोषिक येतोय. मेहराजने जर षटकार लगावला तर एक षटकाराला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आमच्यापर्यंत अमाऊंट येऊ द्या. येणारे 12 बॉल आणि 11 धावसंख्येची मात्र गरज आहे. हरचंद्र दादा पेमारे आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाहीर सन्मान होतोय.
लवकरच मात्र डॉट बॉल निश्चितपणे. प्लीज मित्रांनो मॅच स्टॉप करा. तुमचा 12वा प्रतिनिधी आल्याशिवाय मॅच चालू करण्यात नाही. प्लीज 12वा प्रतिनिधी येऊ द्या. बॉलरचं नाव कळत नाहीये. प्लीज लवकरात लवकर. अरमान येत आहेत. प्लीज तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचू द्या, कारण कोणताही प्रॉब्लेम झाला तर शेवटी डिस्कस होणार नाही. अरमानला मात्र कॅश प्राइज येता. विकेट हॅट्रिकसाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज. नाणेफेक जिंकली आहे सानिया 11. सन्मान्य नीलप्पा मुने साहेबांना व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मिराज साठी मात्र पारितोषिक सुभान सर पटेल यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज झाला. हॅलो रिव्ह्यू फक्त 55 असेल याची मात्र दक्षता घ्या तुम्ही. येणारे 9 बॉल आणि 10 धावसंख्येची मात्र गरज आहे. चलबिचल होते मॅच मध्ये. येणारे 9 बॉल आणि 10 धावसंख्येची मात्र गरज आहे. फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. हा येतोय मात्र चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने फ्लाय होईल आणि धावफलक मात्र पोहोचतो. तब्बल मात्र 24 च्या घरात आहेत. 24 धावा त्या फलकावरती. सुभान पटेल साहेबांचा कॅश प्राइज आहे आणि विजय षटकार लगावला तर मात्र कॅश प्राइज देखील देण्यात येईल. धावफलक 24 च्या घरात 30 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 बॉल 4 धावसंख्येची मात्र गरज आहे. फटका चांगला आहे. अगदी समोरच्या दिशेने मात्र खेळतायत आणि यावेळी ओव्हर द रोप करत असताना विजयाची मोर उमटवली जाते. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे तो चौकार. या चौकाराच्या मदतीने मॅच मात्र विजय ठरतो. DK 11 जो संघ मात्र पहिल्या फेरीत हरला होता. सन्मान्य नीलप्पा मुने साहेबांना विनंती असेल की आपला शाही सन्मान देखील होतो. आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या टॉस बॉक्स वरती.